सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर सपाटे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या सहीचे पत्र प्रसिद्ध करून सपाटे यांच्या निलंबनाची माहिती देण्यात आली आहे। यामागचे कारण आहे त्यांच्यावर नुकताच दाखल झालेला एक गंभीर गुन्हा। प्राप्त माहितीनुसार सोलापूरमधील लकी चौकातील शिवपार्वती लॉजमध्ये राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप मनोहर सपाटे यांच्यावर आहे। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 14 जून रोजी त्या सोलापुरात एका न्यायालयीन प्रकरणासाठी आल्या होत्या। त्यावेळी त्यांनी शिवपार्वती लॉजमध्ये रूम बुक केली होती। या लॉजचे मालक असलेले मनोहर सपाटे यांनी पीडितेचा मोबाईल नंबर घेतला आणि नंतर त्यांच्यावर 2दा विनयभंग केल्याचा आरोप आहे। पीडितेने यापैकी एक घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने कारवाई करत मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.